नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित माझी वसुंधरा अभियान 5.0 च्या टूलकिट संबंधित व्हिडिओमध्ये मी स्नेहा तुमचे स्वागत करते. आता आपण टूलकिटमधील तिसऱ्या थीमॅटिक एरिया बद्दल जाणून घेऊया. वातावरणीय बदलाचे अनेक परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहेत. त्याचा परिणाम आपल्या राज्यातील जलस्रोतांवर पडत आहे. दुष्काळ, अनियमित पाऊस, जलस्रोतांचे प्रदूषण अशा अनेक समस्या उद्भवत आहेत. मराठवाड्यातील जवळपास सर्व जलसाठ्यांमध्ये 50% पेक्षा कमी पाणी आहे. विहिरी, बोरवेल यांची पाण्याची पातळी खालावली आहे. या भागात सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे लोकांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो व पिकांचे उत्पादन सुद्धा कमी झाले आहे. तर दुसरीकडे कोकण, कोल्हापूर, पुणे या भागात अतिवृष्टीमुळे पूर, भूस्खलन होणे अशा गंभीर आपत्ती होऊन त्यामुळे जीवितहानी व शेतीचे नुकसान होत आहे. याचबरोबर शहरी भागातील नद्या, तलावांचे अतिक्रमणामुळे प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पाण्यासंबंधीच्या या गंभीर समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व लोकांना व भविष्यात शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी माझी वसुंधरा अभियानामध्ये निर्देशक ठेवले आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण राज्यातील जलसाठा वाढवण्यास व उपलब्ध जलस्रोत स्वच्छ व शुद्ध करण्यास प्रयत्न केले पाहिजेत. जल या थेमॅटिक एरियामध्ये एकूण 11 निर्देशक आहेत व त्याचे एकूण 1900 गुण आहेत. या थेमॅटिक एरियामधील पहिला इंडिकेटर आहे जल संसाधन संवर्धन व पुनरुज्जीवन. यासाठी 450 गुण ठेवण्यात आले आहेत. या इंडिकेटरमध्ये तुमच्या क्षेत्रातील जलस्रोतांची दुरुस्ती करायची आहे. गाळ, शेवाळ किंवा घनकचरा काढून त्यांचे पुनरुज्जीवन करायचे आहे. त्यामुळे या जलस्रोतांमध्ये जास्त पाणी साठवता येईल. त्यासाठी अनुक्रमे 100 व 50 पैकी गुण दिले जातील. त्याचबरोबर वाढवलेल्या पाणी साठवण क्षमतेसाठी 50 पैकी गुण दिले जातील. तसेच ग्रामपंचायतींनी त्यांच्या क्षेत्रात नवीन जलस्रोत म्हणजे शेततळे, विहिरी बनवण्यास भर दिला पाहिजे. नवीन जलस्रोत बनवण्यासाठी व त्यातून वाढवलेल्या पाणी साठवण क्षमतेसाठी प्रत्येकी 50 पैकी गुण दिले जातील. पुढे उतारावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे होणारी मातीची धूप रोखण्यासाठी व हे पाणी साठवून भूजल पातळी वाढवण्यासाठी डीप सीसीटीचे प्रकल्प राबवले पाहिजेत. या कार्यान्वित प्रकल्पांसाठी व विकसित पाणलोट क्षेत्रासाठी प्रत्येकी 50 गुण दिले जातील. ही सर्व कामे करून तुम्ही इंडिकेटर्समध्ये गुण मिळवू शकता. MIS भरण्यासाठी आवश्यक असलेला तपशील तसेच एक्सेल शीटचे नमुने या टूलकिटमध्ये दर्शवण्यात आले आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचा तपशील गोळा करून सेव्ह करून ठेवावा. यामुळे MIS भरताना होणाऱ्या चुका टळतील आणि अचूक माहिती कमीत कमी वेळामध्ये भरून अर्ली बर्डचे गुण मिळवणे सोपे होईल. तर या पुढचा इंडिकेटर आहे सार्वजनिक इमारतींवर पावसाच्या पाण्याचे संधारण म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग. यासाठी 200 गुण ठेवण्यात आले आहे. हा घरे, इमारतीच्या छतावरील वाहून जाणारे पावसाचे पाणी साठवण्यासाठी सोपा उपाय आहे. हे सिस्टम लावण्यासाठी अगदी सोपे आहे, ज्यात फिल्टर, पाणी साठवण्यासाठी टाकी व हे पाणी टाकीपर्यंत नेण्यासाठी पाईप या गोष्टी लागतात. पावसाचे पाणी शुद्ध असल्यामुळे तुम्ही त्याचा रोजच्या कामांसाठी वापर करू शकता. शिवाय हे पाणी विहिरी किंवा बोरवेलकडे वळवले तर ते भूजल भरण्यासाठी कामी येऊ शकते. या इंडिकेटरमध्ये सार्वजनिक इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली लावायची आहे व त्याचे फायदे अधिकाधिक लोकांना कळावेत त्यासाठी जनजागृती उपक्रम करायचे आहेत. त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी 100 व 50 पैकी गुण दिले जातील. या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीमध्ये जास्तीत जास्त पाणी साठवून तुम्ही त्यासाठी 50 पैकी गुण मिळवू शकता. आता पुढचा इंडिकेटर आहे पावसाचे पाणी झिरपणारे पाझरखड्डे म्हणजेच रेन वॉटर पर्क्युलेशन पिट्स. या इंडिकेटरसाठी 100 गुण देण्यात आले आहेत. रस्ते, मैदान इत्यादीवरून वाहणारे पावसाचे पाणी साठवण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. यामुळे भूजल पातळी वाढवण्यास मदत होते. हे खड्डे बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील उंच व सखल भागाची ओळख असणे गरजेचे आहे. उंच भागातून पाणी पटकन वाहून जाते व इथे कमी प्रमाणात पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे जमिनीचा उतार लक्षात घेऊन त्यानुसार हे पाझरखड्डे बनवले पाहिजेत. त्यासाठी तुमच्या भागात मॅपिंग करून त्यासाठीचे 25 गुण तुम्ही मिळवू शकता. तसेच या अभियान कालावधीत जास्तीत जास्त पाझरखड्डे बनवण्यास प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी 50 पैकी गुण तुम्ही मिळवू शकता. तसेच मागील 4 अभियान कालावधीत बनवलेल्या पाझरखड्ड्यांची देखभाल करून अपकीपची माहिती दिल्यास तुम्ही 25 गुण मिळवू शकता. आता या पुढील इंडिकेटर आहे भूजल पुनर्भरण. यामध्ये विहिरी आणि विंधन विहिरी म्हणजेच बोरवेल या दोघांचाही समावेश केला आहे. यासाठी 250 गुण ठेवले आहेत.
या इंडिकेटरमध्ये गुण मिळवण्यासाठी तुमच्या क्षेत्रातील एकूण खाजगी, सार्वजनिक, कार्यरत किंवा वापरत नसलेल्या विहिरी व बोरवेलचे मॅपिंग केले पाहिजे. त्यासाठी 50 गुण मिळतील. तसेच ज्या विहिरी व बोरवेल अकार्यक्षम असतील त्यांचे पुनरुज्जीवन व पुनर्भरण केले पाहिजे. अकार्यरत विहिरी व विंधन विहिरींचे पुनरुज्जीवन करून कार्यरत विहिरींची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करू शकता. त्यासाठी प्रत्येकी 50 पैकी गुण मिळू शकता. विहिरींचे भूजल पातळी वाढवण्यासाठी त्याच्या बाजूला पाझर खड्डे बनवू शकता किंवा त्यातील कचरा, गाळ व शेवाळ काढून त्या स्वच्छ करू शकता. ग्रामीण संस्थांनी विहिरी व बोरवेलच्या पाण्याची गुणवत्ता तपासली पाहिजे. असा अहवाल सादर केल्यास 20 गुण देण्यात येतील. पाण्याच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला हिरवे, पिवळे किंवा लाल कार्ड मिळेल व त्यानुसार या इंडिकेटरमध्ये गुण दिले जातील. या विहिरींचे पुनरुज्जीवन करून पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास प्रयत्न केले पाहिजे व हिरवे कार्ड मिळवून त्यानुसार 30 पैकी गुण तुम्ही मिळवू शकता. या पुढचा इंडिकेटर आहे सार्वजनिक इमारतींवर जललेखा परीक्षण म्हणजेच वॉटर ऑडिट. यासाठी 150 गुण ठेवले आहेत. जललेखा परीक्षण हे पाणी व्यवस्थापनाचे प्रभावी साधन आहे. यामध्ये किती पाण्याची गरज आहे, त्याचा वापर कसा केला जात आहे व पाणी वाया जात नाही या बाबींवर लक्ष दिले जाते. यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करून अधिकाधिक पाण्याची बचत करता येऊ शकते. तसेच पाणी प्रक्रिया, नियमित दुरुस्ती व पाणी उपसण्याचा खर्च कमी होतो. त्याबरोबर पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षेत्रात पावसाचे मोजमाप करायचे आहे. त्यासाठी तुम्ही 20 गुण मिळवू शकता. तसेच तुमच्या गावात जल अंदाजपत्रक तयार करू शकता व त्यातील शिफारशींवर काम करून तुम्ही प्रत्येकी 20 व 50 गुण मिळवू शकता. यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येईल व सर्वांना पाणी उपलब्ध करून देण्यास योजना आखण्यास मदत होईल. तसेच तुम्ही पाणी पुरवठा यंत्रणेचे अंदाजपत्रक बनवून व त्यातील सजेशन्सवर काम करून प्रत्येकी 20 व 40 गुण मिळवू शकता. याचबरोबर ग्रामपंचायत पीक जल अंदाजपत्रक तयार करू शकतात. याद्वारे ज्या पिकांचे कमीत कमी पाण्यात जास्त उत्पादन घेता येईल व त्यामुळे पाण्याची बचत कशी करता येईल याचा अभ्यास केला जातो. या पुढचा इंडिकेटर आहे जल कार्यक्षम शेती. यासाठी 100 गुण ठेवण्यात आले आहेत. आजही बरेच शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी पारंपरिक म्हणजेच रहाट, कालवा सिंचन पद्धती यांचा वापर करतात. यासाठी जास्त पाण्याची गरज असते व त्यातून अधिक प्रमाणात पाणी वाया जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना या पारंपरिक सिंचन पद्धतीचा वापर सोडून आधुनिक सूक्ष्म सिंचन पद्धती म्हणजेच ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन यांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. या पद्धती वापरल्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येतो. तुमच्या गावातील माझी वसुंधरा अभियान 5.0 च्या आधी व दरम्यान सिंचन पद्धतीचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती दिल्यास त्यासाठी प्रत्येकी 50 पैकी गुण दिले जातील. आता पुढचा इंडिकेटर आहे पाणी पुरवठा व्यवस्थापन. यासाठी 150 गुण ठेवले आहेत. सर्वांना पिण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी शुद्ध पाणी मिळावे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. परंतु आजही बऱ्याच गावात लोकांना पाणी आणण्यासाठी लांब जावं लागते. तसेच घरात पाणी उपलब्ध नसेल तर त्याचा आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या इंडिकेटर अंतर्गत कार्य करून गावातील सर्व घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता समिती नेमून त्यांनी दिलेल्या आराखड्यानुसार काम केले पाहिजे. त्यासाठी तुम्ही 30 गुण मिळवू शकता. तसेच तुमच्या गावात नळ जल मित्रांची निवड करावी व त्यांना प्रशिक्षण द्यावे जेणेकरून ते या कार्यासाठी हातभार लावू शकतात. यातून तुम्ही 50 गुण मिळवू शकता. त्याचबरोबर जल जीवन मिशन अंतर्गत काम करून जास्तीत जास्त घरांमध्ये व शाळांमध्ये पाणी पुरवठा करून तुम्ही 50 पैकी गुण मिळवू शकता. तसेच हर घर जल प्रमाणपत्र मिळालेले असेल तर तुम्हाला 20 गुण दिले जातील. जल या थेमॅटिक एरियामधील पुढील इंडिकेटर आहे सांडपाण्याचे नियोजन. यासाठी 100 गुण ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात बऱ्याच गावांमध्ये घरातून किंवा शौचालयातून निघणारे सांडपाणी रस्त्याच्या कडेला उघड्या नाल्यांमध्ये सोडले जाते. यामुळे तिथे डास, माशांची वाढ होते. अनेक रोग पसरू शकतात आणि दुर्गंधी सुद्धा पसरते. त्यामुळे या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. टूलकिटमध्ये दिलेल्या पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमच्या गावात सांडपाण्याची प्रक्रिया करू शकता. त्यासाठी 50 गुण ठेवले आहेत. तसेच या पद्धतींमधून प्रक्रिया केलेले पाणी तुम्ही गाड्या धुण्यासाठी, बागांमध्ये, टॉयलेट फ्लशिंगसाठी किंवा भूजल पातळी वाढवण्यासाठी वापरू शकता. या इंडिकेटर अंतर्गत सांडपाण्याचे नियोजन करून पाण्याचा पुनर्वापर करण्यास भर दिला पाहिजे. हे केल्यास तुम्ही
या इंडिकेटर अंतर्गत 50 पैकी गुण मिळवू शकता. या पुढचा इंडिकेटर आहे शाश्वत सणांचा प्रसार. यासाठी 200 गुण ठेवण्यात आले आहेत. गणपती, नवरात्री दरम्यान मूर्त्या नद्या, तलावांमध्ये विसर्जित केल्या जातात. POP म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेल्या मूर्त्यांचे लवकर विघटन होत नाही. तसेच त्यातून हानिकारक रसायने पाण्यात मिसळतात. त्यामुळे नद्यातील जीवांना धोका होऊ शकतो व ते पाणी प्रदूषित होऊ शकते. त्यासाठी सणांमध्ये पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर केला पाहिजे व त्यासाठी प्रचारात्मक उपक्रम केले पाहिजेत. त्याकरिता प्रत्येकी 20 आणि 50 पैकी गुण दिले जातील. तसेच या मूर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये केले पाहिजे. त्यासाठी 30 पैकी गुण दिले जातील. असे केल्यास जलस्रोतांचे प्रदूषण टाळता येईल. त्याचबरोबर सणांदरम्यान जमलेले निर्माल्य नद्या, खाडी, तलावात न टाकता त्याचे योग्यरित्या संकलन, विलगीकरण व प्रक्रिया करावी. याकरिता 50 गुण ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर शाडू माती किंवा चिकणमातीच्या मूर्त्यांचे विसर्जन केल्यानंतर जमलेल्या मातीचे संकलन करून त्याचा पुनर्वापर करता येतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या क्षेत्रात संकलन केंद्र उभारू शकता, जिथे लोक ही जमलेली माती देऊ शकतील व ही माती पुढे तुम्ही मूर्तिकारांना पुनर्वापरासाठी देऊ शकता. लोकांना जमलेली माती दान करण्यास प्रोत्साहन द्यावे, म्हणजे तुम्हाला त्यासाठी 50 पैकी गुण मिळतील. या थेमॅटिक एरियामधील पुढचा इंडिकेटर आहे पाणथळ जागांचे संवर्धन. पाणथळ जागा या पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग आहेत. या जागा मोठ्या प्रमाणात हवेतील कार्बन शोषू शकतात, प्रदूषण कमी करू शकतात, अनेक जीवांना अधिवास उपलब्ध करतात, पुराचे पाणी साठवून आपत्ती रोखण्यास मदत करतात, तसेच त्या जागेतील सूक्ष्म हवामान नियंत्रित करतात. त्यामुळे या जागांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. तुमच्या क्षेत्रात असलेल्या पाणथळ जागेचा पाणथळ जमीन संवर्धन आणि व्यवस्थापन नियम 2017 नुसार संक्षिप्त दस्तऐवज तयार केल्यास त्यासाठी 100 गुण मिळतील. मॅथमॅटिक एरियामधील शेवटचा इंडिकेटर आहे पंचायत विकास निर्देशांक. यासाठी 100 गुण ठेवण्यात आले आहेत. पंचायत विकास निर्देशांकामध्ये तुमच्या गावात शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काय काम केले आहे व किती विकास केला आहे याचे मूल्यमापन केले जाते. या इंडिकेटरचा उद्देश गावामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या व पर्यावरणीय शाश्वतता साध्य करता येईल हा आहे. तुमच्या कामांचे मूल्यांकन केल्यावर कामगिरीनुसार तुम्हाला एक श्रेणी मिळेल. त्यासाठी मिळालेल्या श्रेणीनुसार 100 पैकी गुण देण्यात येतील. असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी माझी वसुंधरा अभियानच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.